मिनटं 1 मिनिटभर वाफ काढली आणि 1 मिनिटभर मस्त असे परतून घेतलेले आहे. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे ना, मी तुम्हाला मस्त अशी रसरशीत शेवग्याची भाजी बनवून दाखवणार आहे. शेंगा पण खायला आहे ना आळणी लागल्या नाही पाहिजे आणि मस्त चविष्ट शेंगा पण लागल्या पाहिजे. त्यासाठी काय करायचं ते पण आज आपण पाहणार आहोत. इथं मी पाव किलो शेंगा बघा असे चिरून करून घेतलेले आहेत. कट करून ह्याच्या ना साली पण जास्त नाही काढायच्या. एका साईडची काढायची, एका साईडची ठेवायची, असं काढायचं. सर्व साल काढायची नाही, शेंग व्यवस्थित शिजते बघा. नाहीतर मग संपूर्ण साल जर ही काढली ना तर काय होतं, पण शेंग काय होतं एखाद्या वेळेस आहे ना आपण पाण्यामध्ये शिजवतो तर ती शेंग खाण्यासाठी एकदम चविष्ट लागत नाही. म्हणून अशी थोडीशी शेंग परतून घेतली ना, थोडं अर्ध्या पळी तेलामध्ये थोडंसं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा टाकायच्या. धुवून घ्यायच्या शेंगा. गॅस थोडासा कमी करायचा. थोडंसं तेलामध्ये मिक्स करून घेऊया. टाकूया थोडीशी हळद. आता हळद आणि मिठामध्ये शेंग थोडीशी परतून घेतली ना तर शेंग खाताना ना आळणी लागत नाही. थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घेऊया. हळद मीठ आहे ना व्यवस्थित शेंगाला लागलं पाहिजे. असं थोडंसं 1 मिनिटभर परतून घेतलं की 1 मिनिटाची वाफ देऊया आपण ह्याला. 1 मिनिटभर आहे ना शेंगाला छान अशी वाफ बसलेली आहे. अशी एक वाफ काढून घ्यायची. शेंग खायला पण चांगली लागते ना चवीला. आता ही शेंग परतून घेतलेली आहे छान. 2 मिनिटं 1 मिनिटभर वाफ काढली आणि 1 मिनिटभर मस्त अशी परतून घेतलेली आहे. आता टाकूया पाणी. इथं मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे. तेच पाणी आहे ना आपल्याला भाजीला नंतर टाकायचं. मिक्स करून घेऊया. शेंग आपण शिजवून घेऊया. झाकण ठेवून 5 मिनिटं शेंग शिजवून घ्यायची. ते 6 मिनिटं झालेत बघा. आपण आहे ना शेवग्याची शेंग शिजायला ठेवली होती थोडीशी परतून. शेंग जास्त पण शिजवायची नाही बघा, परत आपल्याला भाजीमध्ये पण शिजवायची आहे. तसं जर शेंग चांगली शिजायचं म्हटलं ना 7 ते 8 मिनिटं लागतात. पण आपण इथं अर्धी शिजवून घेणार आहोत. अजून शिजलेली नाही आहे शेंग ही. आता हे एका भांड्यामध्ये ओतून घेऊया. आता ह्या कढईमध्ये आपण शेंगा शिजवून घेतल्यात ना, याच्यामध्येच आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे. ते काढून घेऊ आपण साईडला. एका भांड्याला पाणी अजून आहे ह्याच्यामध्ये. हे पाणीच आपल्याला भाजीला वापरायचं आहे ह्याच्यातलं. आणि टाकूया 2 पळी तेल. सुरुवातीला शेंग परतताना अर्धी पळी तेल टाकलं होतं. आता 2 पळी तेल टाकायचं भाजीला. छोटीच पळी आहे बघा. तेल थोडंसं गरम करून घेऊया. तेल थोडंसं गरम झालं की टाकूया मोहरी. मोहरी व्यवस्थित भाजून घेऊ. मोहरी भाजली की टाकूया जिरी आणि एक तेजपान छोटं 2 तुकडे करून टाकलेलं आहे. जिरी मोहरी छान भाजलेली आहे. टाकूया थोडंसं हिंग 2 चिमूट. आपण त्याच्यामध्ये टाकूया एक बारीक कांदा आहे ना, असं बारीक चॉप करून घेतलेला आहे. एकच कांदा आहे, बारीक चॉप करून घ्यायचा. म्हणजे जसे की आहे ना भाजीमध्ये ग्रेव्ही छान तयार होती. कांदा छान भाजून घ्यायचा. असं बारीक चिरला ना तर कांदा पटकन भाजला जातो बघा आणि भाजीमध्ये मिळून पण येतो. कांदा भाजतोय तोपर्यंत नाही तर आलं लसूण बारीक करून घेतलेलं टाकायचं. 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अर्धा इंच आलं आहे ना कुटून घेतलेलं आहे. आलं लसूण पण व्यवस्थित कांद्यासोबत आहे ना भाजलं जाईल.
आणि इथे मी टाकलेली आहे एक मिरची तुकडे करून, हिरवी मिरची टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची आहे ना कांद्यासोबत व्यवस्थित भाजून घेऊया. कांदा व्यवस्थित भाजला. आता टाकूया एक टोमॅटो. तर इथे एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. आता टोमॅटो परतताना ना थोडंसं मीठ टाकायचं. आपण शेंग परतताना पण मीठ टाकलेले आहे. मीठ आहे ना चवीनुसार टाकायचं. टोमॅटो पटकन मऊ होतं बघा मिठाने. परतून घेऊया. टोमॅटो थोडासा मऊ झाला की त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया. थोडासा अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं धना पावडर आणि घरगुती तिखट 1 चमचा. बस एवढेच मसाले लागतात ह्याला. मसाले पण जास्त लागत नाही. मिक्स करून घेऊ. टाकलेले मसाले पण आहे ना व्यवस्थित परतून घेऊया. मसाले थोडेसे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत. फक्त थोडंसं पाणी टाकायचं आता, अर्धी वाटी. मसाले छान भाजीचा रंग पण छान येतो. थोडंसं पाणी टाकून मसाले शिजवून घेतले ना आणि मसाले व्यवस्थित परतले पण जातात. थोडेसे अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे. आता हे 2 मिनिटं मसाले आपण छान परतून घेऊया झाकण ठेवून. 2 मिनिटं मसाले 2 मिनिटं मसाल्याला झाकण ठेवलेलं आहे आपण. असं शिजवून घेतलं ना तर मसाल्यांचा कच्चा वास येत नाही भाजीमध्ये. छान तेल सुटलेलं आहे आणि बघा मसाल्याला रंग पण किती छान आलेला आहे. आणि आता टाकूया 1 चमचा शेंगदाण्याचा कूट. भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. टाकायचं थोडंसं, छान लागते बघा चवीला भाजी. तुम्हाला नाही आवडली तर नाही टाकली तरी चालेल. अशी पण भाजी छान होती. मिक्स करून घेऊया. टाकायचं हे शिजवून घेतलेला शेवगा. तर पाणी टाकायचं नाही आपल्याला भाजीला. मस्त थोडीशीच भाजी बनवायची आहे. मिक्स करून घेऊ. बघा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. तर एकदम मिडियम गॅसवरती आहे ना अजून 5 मिनिटं भाजी आपण शिजवून घेऊया. राहिलेली थोडीशी शेंग शिजायची राहिली ना ती पण शिजले जाईल आणि भाजी आपली 5 मिनिटात तयार पण होऊन जाईल. झाकण ठेवूया. 5 मिनिटं भाजी आपण शिजवून घेऊया. बघा अजून 5 मिनिटं भाजी आपण शिजवून घेतलेली आहे. मस्त भाजी तर आपली तयार झालेली आहे. झाकण काढून पाहूया. ही भाजी आहे ना तुम्ही झटपट टिफिनसाठी पण बनवू शकता. आणि असं वरण भात काही केलं ना तर तोंडी लावण्यासाठी पण खूप छान झटपट होणारी रेसिपी आहे. तयार झाली आपली तर मस्त चटपटीत शेवग्याची भाजी. मस्त मसालेदार भाजी झाली बघा. आणि शेंग पण किती रसरशीत दिसते ना. गरम आहे बघा. शेंग आहे ना मस्त शिजलेली आहे. भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करून टाकला मी. भाजी प्लेटमध्ये काढून घेऊ. गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते ही भाजी. बघा भाजी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. दिसायलाच किती छान दिसते ना ही भाजी. खायला पण तेवढीच टेस्टी लागते. तर ही शेवग्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि या पद्धतीने शेवग्याची भाजी एकदा नक्की बनवून खा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.